12वीला चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि 12वी मध्ये जे नापास झालेत त्यांचंही अभिनंदन. त्यांनाही यश मिळणार आहे. कारण कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे ते यशस्वी होणार हे नक्की. या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झालाय म्हणून मित्रांनो खचून जाऊ नका आणि वाईट विचार तर अजिबात मनात आणू देऊ नका. मित्रांनो, आयुष्य संपून जर प्रश्न मिटले असते ना तर जगात यशस्वी माणसांनी आपल्या कर्तृत्वानं जग व्यापलंच नसतं. एक जग विख्यात क्रिकेटर ज्याच्या आयुष्यातही असाच एक प्रसंग आला होता. 6 बॉल आणि 6 रनांची आवश्यकता होती. संपूर्ण स्टेडियम या 6 बॉलमध्ये 6 रन हा क्रिकेटर कधी करतो तेच बघत होतं. पहिला बॉल नो रन. बॉलरने दुसरा बॉल टाकला, नो रन. तिसरा बॉल नो रन. चौथा आणि 5वा तोही बॉल तसाच गेला. आणि शेवटचा बॉल आणि 6 रन. बॅट्समन कॉन्सन्ट्रेशन करून उभा होता. सगळं स्टेडियम श्वास रोखून बघत होतं. बॉलरनं पूर्ण ताकदीनिशी बॉल टाकला आणि बॅट्समननं एक उत्तुंग फटका मारला. 6. 6 बॉलमध्ये 6 रन आणि तेही शेवटच्या बॉलवर त्यांना ही 5ही बॉलची तफावत भरून काढली. सो एक संधी हातून गेली म्हणून काय झालं? आयुष्यात अशा अगणित संधी तुमची वाट बघताय. सो डोंट बी नर्वस, ग्रो अप. पुन्हा एकदा हिमतीनं उभं राहा आणि सर्वांना सांगा, आजचा दिवस माझा नसला म्हणून काय झालं, मी अजूनही शर्यतीत आहे. आणि उद्याचा उगवणारा सूर्य माझं कर्तृत्व घेऊन उगवणार आहे. गाठीशी बांधा पहिलं अपयश आणि मात करा कमजोर बाबींवर. कमजोर मनाला बळकट करा आणि घ्या नव्यानं एक उत्तुंग भरारी पुन्हा अवकाशाला कवेत घेण्यासाठी. कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झालाय, आता पुढे काय करावं हे कळत नाही, मग कॉल करा आपल्या नवजागृतीच्या मित्राला जो असेल सदैव तुमच्यासाठी तत्पर. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा मदतीसाठी कॉल करा 7385 658 106. खचून जाऊ नका, कारण हा फक्त एका परीक्षेचा निकाल आहे, तुमच्या आयुष्याचा नाही.